शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. गोदावरी अभ्यास अहवालास मुदतवाढ. माहिती मराठीत उपलब्ध होणार. मुंबई 19 मार्च 2025. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने गोदावरी अभ्यास अहवालासाठी हरकती व सूचना देण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. विशेष म्हणजे आता हा अहवाल मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना त्यातील माहिती सहज समजण्यास मदत होईल. आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या मागणीला यश मिळाले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी हा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला होता. गोदावरी अभ्यास अहवालातील तांत्रिक बाबी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना समजल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी माहिती मराठीत मिळावी अशी जोरदार मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून आता हा अहवाल मराठीत सुलभपणे उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या गोदावरी अभ्यास अहवालावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी 14 मार्च 2024 ही अंतिम मुदत दिली होती. मात्र विविध सामाजिक संघटनांनी व शेतकरी प्रतिनिधींनी अधिक वेळ देण्याची मागणी केल्यामुळे ही मुदत 14 एप्रिल 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. शेतकऱ्यांना पाण्याच्या नियोजनाबाबत स्पष्ट माहिती मिळावी तसेच त्यांचे अधिकार सुनिश्चित करणे हे या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट आहे. हा अहवाल आता मराठीत उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि जलसंपत्ती विषयक अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना समजणे सोपे जाईल. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अनेक शेतकरी आणि जलसंघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. ही आमच्या लढ्याची मोठी जिंक आहे. आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि विनय सावंत साहेब यांचे मनपूर्वक आभार. हा निर्णय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे एका शेतकऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांनी आता आपले मुद्दे आणि हरकती नव्या मुदतीपूर्वी सादर कराव्यात, जेणेकरून त्यांच्या अडचणी आणि आवश्यक मागण्या अहवालात समाविष्ट करता येतील. मराठीत माहिती उपलब्ध झाल्यामुळे लोकसहभाग वाढेल आणि धोरणे अधिक प्रभावीपणे राबवता येतील. शासनाच्या या निर्णयाने जलव्यवस्थापन अधिक पारदर्शक होणार असून शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या जलव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अध्यक्ष महोदय, गोदावरी पाणी वाटप याबाबत मांदाडे समितीने जो अहवाल प्रसिद्ध केलाय आणि त्याच्यावरती हरकती घ्यायच्या, तो अहवाल इंग्रजीत आहे. तो अहवाल मराठीमध्ये सादर केला पाहिजे आणि त्याच्यावरती हरकती घ्यायच्या, त्याची मुदत वाढवली पाहिजे, याची शासनाने दखल घ्यावी. आपल्या परिसरातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.